Hello, myself Dr. Ravindranath Khade, Assistant Professor and Head Department of Zoology, Dr. Sudhir Patil, Arts and Science College, Resource District Washing, BSc second year semester third, group number 2. The next point, that is the respiratory system in amphibia. Here we can see that the respiratory system in frog with respect to the Rana peregrina. Let's see in detail. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज रिस्पिरेशन. रिस्पिरेशन म्हणजे काय की गॅसियस एक्सचेंज अशी जी प्रोसेस असते. म्हणजे गॅसियस एक्सचेंज म्हणजे काय, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो. ही जी प्रोसेस आहे याच प्रोसेसला काय म्हटलं ते रिस्पिरेशन. जनरल रिॲक्शन दिस इज इन दॅट रिॲक्शन ऑक्सिजन is inhaled and CO2 is released in that. ओके. आणि हे होत असताना काय होते की हे जे ऑक्सिजन आहे हे ऑक्सिजन ब्रेक डाऊन करते फूडला आणि खूप सारी एनर्जी काय होते रिलीज होते एनर्जी. रेस्पिरेटरी सिस्टीम in frog. The tadpole respire or exchange carbon dioxide and oxygen through gill. अपवाद जर बघितलं आपण फ्रॉग मध्ये आपण बघितलं की टॅडपॉल जे आहे त्याचं रेस्पिरेशन कशाने करते गिल न करते. परंतु आणि ॲडल्ट जे फ्रॉग येतं दे लूज द गिल बट कॅन रेस्पायर इन 3 वेज. परंतु जे ॲडल्ट फ्रॉग जे असतात ते एक लंग, दुसरं स्किन आणि तिसरं म्हणजे माउथ. म्हणजे लंगच्या सहाय्याने करतात ते, स्किनच्या सहाय्याने करतात आणि माउथच्या सहाय्याने करतात. तर रेस्पिरेशन थ्रू लंग याला म्हटलं ते पल्मोनरी रेस्पिरेशन. त्याला काय म्हटलं ते पल्मोनरी रेस्पिरेशन. ओके. त्याला काय म्हटलं ते पल्मोनरी रेस्पिरेशन. A frog breathes by changing the volume and pressure of air in its mouth while either opening or closing of nostril. नोस्ट्रिलचं ज्या ओपनिंग आणि क्लोजिंग असते ॲट दॅट टाइम जे प्रेशर असते ॲट दॅट टाइम फ्रॉग ब्रीथ करते चेंजिंग. रेस्पिरेटरी सिस्टीम काय ॲक्च्युअली in case of frog. Air move from the throat, घशापासून एअर मूव्ह होते टू दी लंग पर्यंत. एअर मूव्ह कुठून थ्रॉट म्हणजे लंग पर्यंत थ्रू स्लिट लाईक पॅसेज कॉल्ड ॲज ग्लोटिस. ग्लोटिसच्या साह्याने घशापासून तर लंग पर्यंत काय होते एअर मूव्ह होते. हे फर्स्ट डायग्राम इथे शो करते. बिकॉज द फ्रॉग लंग आर स्मॉल क्युटेनियस रिस्पिरेशन. क्युटेनियस म्हटलं इथं म्हणजे स्किनच्या सहाय्याने जे रिस्पिरेशन होतं त्याचं कॉल्ड ॲज क्युटेनियस रिस्पिरेशन थ्रू द स्किन इन द बोथ एअर अँड वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट स्पेशली ड्युरिंग दी हिबरनेशन. ज्यावेळेस हिबरनेशन जेव्हा एस्टिवेशन ज्यावेळेस असते त्यावेळेस काय होते या स्किन थ्रू वॉटर ॲज वेल ॲज ऑक्सिजन याला फ्रॉगला लागेल त्या प्रमाणात तिथं त्याला काय होते got it होणार. ओके. ऑक्सिजन डिफ्यूज करते अक्रॉस द लाइनिंग ऑफ माउथ अँड इन टू दी ब्लड. फ्रॉग यूज माउथ breathing for only a relative small amount of their respiration. फ्रॉग यूज काय करते माउथ हे करते आणि ब्रिथिंग फॉर ओनली ए relatively small amount of their respiration. Okay. This is respiratory system. म्हणजे एअर एंटर केल्यानंतर कशा प्रकारे तिथं मुवमेंट होते एअरची ड्युरिंग हिबरनेशन जी प्रोसेस असते की ज्यावेळेस तो रेस्टिंग पिरियड असते फ्रॉगचा इन दॅट प्रोसेसमध्ये वॉटर ॲज वेल ॲज एअर चं इम्पॉर्टन्स आणि किती प्रमाणात पाहिजे त्याला तेही तिथे मिळून येते. आणि ऑक्सिजन जे असते हे डिफ्यूज करते लाइनिंग ऑफ द माउथ अँड इनटू द ब्लड. Frog use mouth breathing for only a relatively small amount of their respiration. The inhale of oxygen and exhale of carbon dioxide take place during respiration.
आणि ही जी प्रोसेस करत असताना 3 वेगवेगळ्या रिॲक्शन घडतात. हे जनरल मेकॅनिझम आहे, ते आपल्यामध्येही घडते, ते ॲनिमलमध्ये घडते. पहिलं एक्सटर्नल, दुसरं इंटरनल आणि तिसरं म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. ते ऑलरेडी आपण 12th हे शिकलेलो आहे. ओके, यू वॉन्ट टू स्टडी अबाउट इन 12th सायन्स. एक्सटर्नल रेस्पिरेशन युजली कॉल्ड ब्रिथिंग, त्याला म्हणतात, त्यालाच काय म्हटलं ते ब्रिथिंग म्हटलं जाते. मेकॅनिझम याच्यामध्ये काय होते, ऑक्सिजन इज ब्रॉड इन टू बॉडी फ्रॉम एन्व्हायरमेंट अँड कार्बन डायऑक्साईड इज एक्सोलाइज. एन्व्हायरमेंटमध्ये आपण ज्यावेळेस ऑक्सिजन घेतो आणि त्याच वेळेस काय होते, कार्बन डायऑक्साईड आपण एक्सपेल करतो, दॅट इज द एक्सटर्नल एक्सपिरेशन. इंटरनल टिश्यू रिस्पिरेशन म्हणजे काय, इट इन्क्लूड्स ऑल फॉर्म ऑफ ऑक्सिजन कन्झप्शन बाय सेल इन द बॉडी. सेल म्हटल्या प्रत्येक फॉर्म म्हणजे सेल बॉडी काय करते, ऑक्सिजन कन्झप्शन करते. पण ऑक्सिडेशन तिथं टेक्स प्लेस होते कशामध्ये, फूडमध्ये, आणि प्रोडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड. ॲट दॅट टाइम काय होते, प्रोडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड. तिथे इंटरनल टिश्यू. ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस म्हणजेच काय म्हणतात आपल्याला, ज्यावेळेस ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करते याला काय होते त्यावेळेस, ॲट दॅट टाइम ऑक्सी हिमोग्लोबिन तयार होते आणि कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द बॉडी टिश्यू और टू रेस्पायर सरफेस. धिस फंक्शन इज डन थ्रू दी ब्लड थ्रू ऑक्सिजन एस बी कार्बन डायऑक्साईड ऑक्सी हिमोग्लोबिन कार्बो ऑक्सी हिमोग्लोबिन या प्रकारात इज द ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. द रेस्पिरेशन इन फ्रॉग टेक प्लेस बाय 4 वे. ॲडल्ट मध्ये म्हणजे इन गिल एक्सेप्शन ओनली दी टॅडपोल्स यंगमध्ये. आणि ॲडल्टमध्ये बॅकोफॅरेंजियल कॅव्हिटी, स्किन, क्युटेनियस, लंग, पल्मोनरी रेस्पिरेशन. दिस इज अ फ्रॉग. दिस इज नोस्ट्राइल. दिस इज माउथ कॅव्हिटी, लंग, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, रेड ऑक्सिजन इथं, ब्ल्यू दिसते तुम्हाला कार्बन डायऑक्साईड. ओके, नेक्स्ट गिल. टॅडपोल इज कम्प्लिटली, टॅडपोल म्हणजे यंग फ्रॉग म्हणता येईल त्याला, यंग, completely aquatic. During the tadpole stage, the 4 pair of gill present gaseous exchange take place by the process of diffusion. The 4 pair gills, diffusion, external gills, mouth, tadpole. Skin or cutaneous respiration. The skin of frog is thin and has blood vessels due to presence of mucus gland. The skin of frog always remain moist. Skin of always moist due to presence of mucus gland. And during the gaseous exchange, the oxygen first dissolve moisture of the body and then diffuse into the blood capillaries, and carbon dioxide diffuse out from the blood into the environment. Okay, this is the skin or cutaneous respiration. Buccopharyngeal respiration. Respiration done through the buccopharyngeal cavity. The buccopharyngeal cavity consists of the moist mucous membrane and richly supplied with blood capillary. The air enters the cavity through the external nares, and gaseous exchange takes place the through the lining of buccal cavity between the blood and oxygen present in the cavity by diffusion process. By diffusion process. Then pulmonary respiration. Frog respire by pulmonary respiration when it lives on land, and during the same time of swimming and jumping, the respiration through the lung is called as pulmonary respiration. यालाच काय म्हटलं जाते, pulmonary respiration. Then organ during respiration. Organ during respiration, external nares. A pair of opening lies between the eye and snout. Air exhale and inhale through the nares. Nareच्या सहाय्याने exhale and inhale होते. External जर झाली. Internal जर असं, a pair of small opening is found in between the maxillary and omer teeth on buccal cavity. Buccopharyngeal cavity, the space between the buccal cavity and pharynx, the air reserve and pass to the bronchi and lung. Okay, buccopharyngeal. Bronchi means that is the pair of small teeth passing through the lung. And then lung. This is the structure of lung. Blood capillaries. This thing has 1 number. Okay. There is a pair of lung or thin wall elastic sac. They are present within thoracic cavity on either side of heart
Numerous small air sacs are present in the lung called alveoli. The alveoli are very thin wall and supplied by blood vessels. Alveoli are the site of gas exchange. Of gas exchange. In inspiration, buccal cavity expel. At that time, air down into the buccal cavity from outside of the buccal cavity contract. At that time, air is forced out of nostrils. Air is forced out into lung. That is the expiration. The mechanism of pulmonary respiration. Breathing through skin. Skin is called cutaneous respiration. It is all about the respiration also occurs into the frog. Okay, thank you.